तुम्ही वर वाट बघत होता मी खाली वाट बघत होतो. आणि गझल हा तर विषय असा आहे की गझल ऐकणारे सवय आपल्याला झाली की आपल्याला गझल ऐकण्याची झोप येते. महत्वाची उर्दू भाषा ही आपण फार मोठी गैरसमजूत करून घेतलेली आहे की ही पाकिस्तानची भाषा आहे. पण ही भाषा खरं भारतीय भाषा आणि विकसित झालेली भाषा. त्यामुळे आता देशामध्ये एक असं वातावरण तयार झालेलं आहे की उर्दू भाषा शिकलीच पाहिजे. कारण त्यातला जो लहेज आहे, त्यातला जो गोडवा आहे, त्यातलं जे एकंदरीत बाकी सर्व आहे ते प्रचंड छान आहे. त्यामुळे ही भाषा भारताची भाषा आहे, भारतामध्ये विकसित झालेली भाषा आहे आणि त्यामुळे ती आपण आपली भाषा पुढे नेली पाहिजे. उर्दू भाषेतून जे काही गझल निर्माण झालं त्याच्यामध्ये हिंदी गझल या प्रसिद्ध आहे. कारण हिंदीमधल्या भाषेमध्ये त्या गझलचा जो लहेजा आहे तो पकडला गेला आणि सगळ्यांनी, मग त्याच्यामध्ये कुणी नाही, मराठी माणूस असेल, पंजाबी माणूस असेल, कुणी असेल, कोणत्याही धर्माच्या माणसांनी त्या गझलेला हिंदीमध्ये चांगल्या प्रकारचं स्वरूप दिलेलं आहे. परंतु मराठीमध्ये पण गझल प्रकार आला, विशेषतः भीमराव पांचाळ्यांचं गझल सम्राट म्हणून ओळखलं जातं. त्याच्यामुळे मला अतिशय आनंदाने वाटतं की या हॉलमध्ये आता असे वेगवेगळे कार्यक्रम होत आहेत. आपण एखाद्या वेळेस 5.5 वर्षांनी जेव्हा आपल्याला गझल ऐकायची आवड जी आहे ती आणखी वाढेल तेव्हा आपण नाव घेऊ ते कैलास मोहितेंचं घेऊ, तेवढं त्याच्याने टाळावं. कारण नुसती गझल ऐकण्यात म्हणजे नसते, त्याच्या मागचा माहोल जो असतो तो सुद्धा त्यांनी ज्या पद्धतीनं तयार केलेला आहे. म्हणजे ते सकाळपासून धडपडत आहेत. हे तुम्हाला जे सुख मिळणार आहे आमच्या गझल ऐकण्याचं, मला माहित नाही मराठीतले गझल म्हणणार आहेत का नाही ते, पण हिंदीमधल्या गझल सगळ्या म्हणणार आहेत. ते उलट जास्त चांगलं आहे. म्हणजे मराठीमधल्या गझल ह्या गाजतात नाही असं नाही, पण हिंदीमधल्या गझलेचा जो एक गोडवा आहे तो मराठी गझलमध्ये अजून तेवढा आलेला नाही, ही सत्य परिस्थिती आहे. काही भाषांमधला गोडवा हा त्या भाषेमधला असतो, हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. आणि त्या दृष्टिकोनातून हा आजचा कार्यक्रम छान होईल. आजच्या कार्यक्रमाला या ठिकाणी आलेले प्रमुख पाहुणे जे आहेत ते माननीय शैलेश डोंगरीकरांचं आपण टाळ्याचं स्वागत करू. त्याचबरोबर वेलणकर आलेले आहेत, बाबा वेलणकर हे अतिशय हुशार व्यक्तिमत्व आहे. तर मी प्रथमतः ती प्रयोजन करण्यापूर्वी शैलेशला विनंती करतो की आपल्या कार्यक्रमाच्या निमित्ताने 2 मिनिटं बोला. नमस्कार. खरं हा प्रांत माझ्या दृष्टीने खरं नवीनच आहे. मला चिटणीस साहेबांचा मला फोन आला की तुला 17 तारखेला यायचं आहे, कशाला काय वर काहीच माहीत नाही. आणि काल त्यांनी मला व्हॉट्सअपवर निमंत्रण पत्रिका पाठवली. मला वाटलं ठीक आहे, निमंत्रण पत्रिका म्हणजे कार्यक्रमानंतर खाली नीट बघितलं तर मला म्हणजे मित्राचा नंतर फोन आला, प्रमुख पाहुणे तुम्ही, मला इतकं अडचण आलं. आणि आता सुद्धा तसंच आहे, सगळे दिग्गज इथे सगळे कार्यक्रम आपण सगळे उभा आहेत. पण मला आता गझल या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून मला थोडं दडपण आलं आणि आहेच आहे आता सुद्धा. पण या दीपलक्ष्मी पत संस्थेच्या माध्यमातून आणि सुरली श्याम यांच्या संयुक्त विद्यमाने आज कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आणि या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून त्यांनी एक सन्मान दिला, त्याबद्दल आपले श्री चिटणीस साहेबांचे आणि सर्व आयोजक आणि आपण सर्व या सगळ्यांचे मी मनापासून आभार मानतो. खरं तर मी कुठला कवी लेखक किंवा गझलकार वगैरे असं काही नाही आहे. एकदम साधा माणूस, मी म्हणतात त्याचा परीक्षक अभ्यासात काहीच नाही आहे. पण तरी सुद्धा एक तुमच्यासारखाच रसिक प्रेक्षक आहे, म्हणजे तुमच्यासारखा सुद्धा म्हणता येणार, मी अगदी साधा असं कार्यक्रम आहे. पण आज मला इथं त्यांनी प्रमुख पाहुणे म्हणून खरं बोलवलं, त्याबद्दल मी पुन्हा एकदा तुमच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. आता गझल तुम्ही जसं म्हणला की गझल हा खरं पाकिस्तान किंवा उर्दू भाषेतला हा खरं प्रकार आहे. आणि गझल ह्या याच्यामध्ये आपल्याला जे दुःख, राग, रोग हे काही जे रेग्युलर ह्याच्यामध्ये व्यक्त करता येते त्या गझलीच्या रूपात आपण व्यक्त करू शकतो. गझलचा अर्थ हा सुद्धा खूप खोल आणि गभीर अर्थ असा आहे. आणि त्याच्यामध्ये गझल ही तशी म्हणलं तर हे आमच्यासारख्या माणसं डोक्यावर काढण्याची कला आहे. पण त्यानिमित्ताने मला इथं आज नवीन क्षेत्रामध्ये यांच्यामुळे मला संधी मिळाली. आणि या आपल्या ज्या दीपलक्ष्मीची पतसंस्था आहे ही वास्तूमध्ये खरं हे दर अनेक साहित्यिक, सांस्कृतिक किंवा अशा अनेक कार्यक्रम चिटणीस साहेबांच्या माध्यमातून होत असतात. मी पहिल्यांदाच आलो, एकदा लायन्स क्लबला आपला जो पदग्रहण समारंभात मी आलो होतो आणि तुमच्या पुढाकाराने एकदा असे कार्यक्रम होतात.
आणि त्यातनं अनेक नामवंत जे दिग्गज कलाकारांना इथं संधी मिळते, आपली कला इथं ते सादर करतात. त्याचबरोबर नवोदित किंवा उदयोन्मुख कलाकारांना देखील त्यानिमित्ताने इथं व्यासपीठ मिळतं. आज मला सुद्धा व्यासपीठ मिळाले असं म्हणायला हरकत नाही. या क्षेत्रामध्ये मी नवीनच आहे. आणि अशी जे आपण जे कार्यक्रम घेत आहे त्याच या कार्यक्रमामध्ये एक शृंखलेतला आजचा हा गझल हा कार्यक्रम आहे. आणि साताऱ्याचे दिग्गज कलाकार जे आहेत, कैलासजी मोहिते सर आणि सौ ममता नरहरी मॅडम. नरहरी मॅडमची माझी थोडी पहिली ओळख आहे नरहरी सरांच्यामुळं. त्यांनी दोघांचे साताऱ्यामध्ये चांगलं नाव आहे गझल या क्षेत्रात. आणि आज ते कला इथं सादर करत आहेत. आणि आपल्या सगळ्यांना कल्पना म्हणजे आपण सगळे तर त्यांची गझल ही कला ऐकायला उत्सुक आहात. मलाही ते ऐकायला मी देखील उत्सुक आहे. त्यामुळं मी जास्त वेळ काही बोलत नाही. त्यामुळं आपण त्यांची गझल आपण ऐकूया. आणि हे सगळं मी जास्त न बोलता मी माझ्या इथं वाणीला विराम देतो. आणि पुन्हा एकदा मला इथं प्रमुख अतिथी म्हणून बोलवलं आणि मला पण व्यासपीठ उपलब्ध करून दिलं. त्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद. थँक्यू. व्यासपीठ उपलब्ध करून दिले म्हणून सांगतो. मी नगरसेवक झालो त्या काळात मला बोलता येत नव्हतं. मी प्रॅक्टिस करायचो मोकळ्या हॉलमध्ये, शाहू मंदिरमध्ये प्रॅक्टिस करायचं आणि मग मला बोलता यायला लागलं. परंतु आपल्याला शेवटी सगळ्या गोष्टी निदान माहिती पाहिजे, त्याचा आनंद घेता आला पाहिजे. आणि विशेषतः कैलास मोहिते पण ममता नरहरी सुद्धा गझल सादर करणार आहे. ते उत्कृष्ट गायिका आहेत, मध्य प्रदेश मधले आहे. त्यामुळे तो लयचा जो गझलचा लय जे आहे तो त्यांच्यामध्ये ओरिजिनल जो आपण म्हणतो DNA आलेला जो असतो म्हणतो आपण, तो त्यांच्याकडे आलेला आहे. त्यामुळे आपल्याला एक आणखीन आज कैलास मोहिते यांच्या दोघांच्या चांगल्या गझल्स ऐकायला मिळणार आहे. मी या निमित्ताने वेगळं करीत आलेलं त्यांना 1 मिनिटभर बोलायची विनंती. असे जे कार्यक्रम संगीतावरती जे असतात, ह्या संगीताच्या कार्यक्रमाला सगळ्यांना वाव देऊन त्यांना पुढं करून, आणि हा माझा जो मित्र आहे या माणसाकरता सगळ्यांनी हात जोरजोरात टाळ्या वाजवा आणि आपण त्यांना असंच चांगलं उजळत्या चांगलं यश मिळून दे अशी भगवंताजवळ प्रार्थना करूया. आणि सर्वात्मका सर्वेश्वरा असं म्हणूया. धन्यवाद. तुझं सर्वांचं स्वागत करतो. आणि वाटतंय कारण पहिल्या वेळेस जेव्हा गझलचा कार्यक्रम ठरला तेव्हा चिटणीस सर नव्हते आणि त्याच्यामुळे मी खूप वेळ असं झालं होतं की त्यांच्यासाठी मला गझल करायचं आहे, इथंच करायचं आहे म्हणून त्यांना वेळ घेतली त्यांच्याकडून. त्यांना हे म्हटलं की मला अख्खा दिवस हे सगळं लावायला जातो, त्यामुळं एक दिवस आदल्या दिवस मिळालं तर बरं होईल. पण तसं काय झालं नाही कारण काल कार्यक्रम होता, त्यामुळं आज सकाळपासून चालू होतं. आत्ता सगळं जाऊन झालं. तुम्ही पेशन्स ठेवले त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. सगळ्यात महत्त्वाचं आभार चिटणीस सरांचे, कारण प्लॅटफॉर्म उभा करून देणं आणि सातत्यानं म्हणजे ते स्वतः एवढे उत्साहाने बोलतात तू ते कर, तुला ते जमेल, हा जो कॉन्फिडन्स आहे आणि तुला काय लागेल ती मदत मी करतो, हा बॅकबोन सुद्धा फार महत्त्वाचा आहे. कारण तुमच्या पाठीमागे कोणीतरी आहे ना. तर आज साताऱ्यामध्ये मला सांगा ना, म्हणजे प्रत्येक ठिकाणी आज पैसे घेतल्याशिवाय तुम्हाला हॉल मिळत नाही. आज ते तुम्हाला हॉल फ्री उपलब्ध करून देत, फार मोठी गोष्ट आहे. आणि कलाकारांच्याकडे मुळात कसं असतं की तो फार पैसेवाला पण नसतो, पण त्याला त्याचं सादर करायला प्लॅटफॉर्म मिळत नाही आणि मग त्याच्यामुळे मध्ये कला त्याची हळूहळू पाठीमाग पडत जाते. आणि त्यावेळेस नेमकं असं जर हात मिळाला तर कलाकार साताऱ्यातले अजून नावलौकिक मिळवतील निश्चितपणे. आणि मला त्यांना खरंच थँक्स म्हणायचे आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा पण द्यायच्या होत्या, त्या पण देऊयात सगळ्यांच्या तर्फे. आणि दिवशी अवेलेबल झाले नाहीत पण आज मिळाले, पण आज माहीत पण मिळालं मला. त्या निमित्तानं म्हटलं सर मनापासून आणि तुम्हाला आरोग्यदायी तुमचे पुढचं आयुष्य लाभो, तुमच्या सगळ्या इच्छा मनोकामना आई जगदंब पूर्ण करू, हीच त्याच्याची प्रार्थना. माझा वाढदिवस 9 डिसेंबरला झाला, आज नाहीये लक्षात घ्या. आणि त्या निमित्ताने एकच सांगतो, मी वाढदिवस पूर्वी साधारण 2000च्या पूर्वी मोठा व्हायचा माझा. एक दिवस रात्री 11 वाजता आमच्या एका शाळेच्या मुख्याध्यापक आल्या. दारू पेढ थंडी होती, आता जशी थंडी प्रचंड थंडी होती. आणि गुलाबजाम प्रेझेंट आणि काय काय घेऊन ते सगळ्या आल्या होत्या. आणि तेव्हा माझ्या लक्षात आलं, त्या मनापासून किती आलं माहित नाही, पण मी शाळेचा संस्थापक अध्यक्ष आहे. त्यांना मनात असं वाटलंच ना माझी बदली करतील का, माझ्या नाराज होतील का, मी गेले नाही म्हणून काय. आणि त्या दिवशी मी ठरवलं की वाढदिवस नाही साजरा करायचा. मी त्या वर्षापासून वाढदिवसाला सातारा थांबत नाही. कारण शेवटी आपण ही पण गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की लोकांना त्रास होता कामा नये.
आणि वाढदिवसाला लोक मनपूर्वक येतात नाही असं नाही, पण काय वेळेला ही पण बाजू असते ती पण आपण मान्य केली पाहिजे. वाढदिवस हा वास्तविक आपण म्हणतो तो वय वाढत असतो, त्याचा अर्थ आयुष्यमान कमी कमी होत असतं. ही पण बाजू आहे, दुसरी बाजू त्याच्यामध्ये. आपल्याला वाटतं वाढदिवस आहे वाढदिवस आहे, पण आपल्याला लक्षात येत नाही अरे आपल्या तर जवळ चाललंय. परंतु वाढदिवस हा एक उत्साहाचा घरात करण्याचा विषय आहे. परंतु त्यांनी मला शुभेच्छा दिल्या त्याबद्दल धन्यवाद. ममता नरेंद्रला मी विनंती करतो 1-2 मिनिटं. खुशामदीद, नमस्कार, स्वागत है आपका इस महफिल में. थोड़ा सा गज़ल के बारे में, जैसे आप सभी जानते हैं शेरों का एक कलेक्शन होता है, 5, 6, 7 शेर होते हैं. एक मुख्य उसका पहला शेर जो होता है मुख्य होता है, उसके बाद के जो होते हैं उसको सपोर्ट करते हैं या थोड़े अलग भी हो सकते हैं. 2 चीज़ें मुझे जो यहाँ पर अभी ध्यान आई, सर ने जैसे कहा कि एक अलग फील्ड के हैं और इनको गज़ल के लिए बुला लिया, तो मुझे ध्यान आया कि एक गज़ल है रफ़ी साहब की गाई हुई, और उसमें रंग और नूर की बारात किसे पेश करूं, ये छलकते हुए जज्बात किसे पेश करूं. तो रंग से इनका संबंध है, तो मैंने सोचा सुना देती हूँ कि आपको भी इसमें आनंद आएगा, कुछ न कुछ मिलता जुलता है. चिटनी सर ने जैसे बताया कि उम्र बढ़ती है और जो भी एक फिलॉसफी है, तो उस पर शायद मुझे लगता है गुलजार साहब का है, वो खत के पुर्जे उड़ा रहा था. उसमें क्या एक शेर है, वो उम्र कम कर रहा था मेरी, मैं उम्र अपनी बढ़ा रहा था. मतलब होते हैं ना, हम मोमबत्तियाँ ज़्यादा लगाते हैं, हम बताते हैं इतने साल के लिए, और वहाँ पे कहीं लेखा जोखा तो जो सर कह रहे हैं उससे मिलता जुलता सा ही शेर है. मुझे लगा ये फिलॉसफी में व्हाट ही इज सेइंग इज लाइक एग्जैक्टली इस शेर के बारे में. बाकी हमें जितना समय मिला, हम जितनी कोशिश कर पाए तो पेश करने की कोशिश करेंगे. थोड़ा और समय मिलता तो ज़्यादा बेहतर होता, पर कोशिश करेंगे कि आपको आनंद आए. जलवों की आस है, एक शम्मा जल रही है, सो वो भी उदास है. मोहब्बत ऐसी धड़कन है जो समझाई नहीं जाती, जो समझाई नहीं जाती. ज़बां पर दिल की बेचैनी कभी लाई